काय मग पुणेकर, आपल्या पुण्यामध्ये भीमथडी जत्रा सुरू झाली आहे 20 डिसेंबर पासून ते 25 डिसेंबर पर्यंत. तुम्ही गेलेत का नाही जत्रेला? अरे गेले असेल तर चांगलीच गोष्ट आहे, नसेल गेले तर चला मी तुम्हाला घेऊन जाते. तर ही आपण चाललो आहोत भीमथडी जत्रेमध्ये. मी पण रविवार होता, ऑफिसला सुट्टी होती, म्हणून मी पण म्हणले चला जाऊन येऊ आपण भीमथडी जत्रेमध्ये. तर आम्ही दुपारीच निघालो, मी आणि माझे मिस्टर. दुपारी म्हणले दुपारी जाऊ म्हणजे छानपैकी सगळ्या गर्दी नसेल काय नसेल तर मस्तपैकी आपल्या जत्रेचा आनंद घेता येईल. पण कशाचं काय, पुणेकरांना तर उगाचच बदनाम करून ठेवलेलं आहे की दुपारी पुणेकर छान झोपतात. कुठं पुणेकर जर का 1 ते 4 झोपत असतील तर ही ट्रॅफिक कुठून आलीत की रस्त्यावर. तर ट्रॅफिकमधनं वाट काढत 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 आपण पोहोचलो इथं जत्रेमध्ये. तर जत्रेमध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा तर हे सगळं बाहेरचं लॉन आहे. इथं प्रत्येक व्यक्तीला 60 रुपये म्हणजे पर पर्सन 60 रुपये असं तिकीट आहे. तर आम्ही दोघं जण गेलतो तर आम्ही 120 रुपयाचे 2 तिकीट घेतले. तर बाहेर इथं मस्त अशी बैलगाडी आहे, जिथं खूप लहान लहान मुलं फोटो काढत होते बैलगाडीच्या इथं. त्याच्यावर बसून किंवा साईडला असे फोटो घेत होते. आता लहान मुलांना त्याचं कौतुक असणारच की, त्यांना कुठं बैलगाडी बघायला भेटते, तसं तर आपल्याला पण बघायला भेटत नाही शहराच्या ठिकाणी. गावखेड्यांमध्ये जास्त असतात अशा गोष्टी, आपल्या शहरामध्ये नाही बघायला भेटत. तर ते छान वाटतं आपल्याला बघून. लहान मुलांना तर त्यात जास्तच कौतुक आहे. मग तिथून आम्ही तिकीट दाखवून आतमध्ये गेलो. तर आतमध्ये हे असं मस्तपैकी फाउंटन, रंगीबेरंगी फुलं, सगळीकडे छान सजावट, इतकं छान वाटत होतं ना. म्हणजे जिथे शहराची धावपळ थांबते आणि आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीची खरी ओळख होते, तशी आपली भीमथडी जत्रा 2025. इतकं सुंदर सगळं डेकोरेशन वगैरे छान केलेलं आहे, आयोजन खूपच सुंदर आहे. आणि इथं बघा आपली लोककला सादर करत होते. तर त्याच्यामध्ये आपले सारखे नाही का सामान्य नागरिक जे जत्रेमध्ये गेले ते पण त्याच्यामध्ये छानपैकी सहभाग घेऊन मस्तपैकी आनंद व्यक्त करत होते. आणि रविवार असल्यामुळं भरपूर गर्दी होती, प्रचंड गर्दी. म्हणजे बाहेर इतके, म्हणजे असं वाटत असेल ना आपल्याला की बाहेर खूप थंडी आहे काय आहे, पण तिथं खूप गरम होत होतं कारण इतकी गर्दीचं ठिकाण होतं. मग त्याच्यानंतर इथं आपल्या खानदेशातल्या एकदम पारंपरिक नाही का खास पद्धतीच्या ज्या मातीच्या खापरावर भाजल्या जातात त्याला तशा पुरणपोळ्या, ह्यालाच मांडे पण म्हणतात. आणि ह्या एकदम अशा वेगळ्या पद्धतीने करतात, इतक्या पातळ, आणि ह्याची करायची पद्धतच वेगळी आहे. तर हे बघा किती छानपैकी नाही का करतात. हे खानदेशामधलं प्रसिद्ध आहे. आपल्या इथं तर असं कोण करताना अजून बघितलेलं नाहीये ह्या पुरणपोळ्या. त्याच्यानंतर इथं खूप महिलांचे खूप स्टॉल होते. सगळेजण असे बिझनेस नाही का, म्हणजे छान सगळं होतं. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर तुम्ही म्हणाल ह्या काय फोटो दाखवते, तर खरंच माझ्यावर विश्वास ठेवा, हे काही फोटो नाही आहेत. ह्या ना सुंदर एकदम बारीक काम केलेल्या रांगोळ्या आहेत. तर तुम्ही बघा समोर रांगोळी किती, आता ही रांगोळी कुणाला खरं वाटेल का नाही. हे तर बघा मोगऱ्याची फुलं, अजून ती गुलाबाची फुलं, किती छान ही रांगोळी आहे. अजिबात ते फोटो किंवा पोस्टर नाहीये. त्याच्यानंतर हे तर आपले नंदीबैल. नंदीबैल तर आत्ता कुणाला बघायलाच भेटत नाही. आता नंदीबैल पण त्या जत्रेत होते. त्यानिमित्ताने का होईना नंदीबैलाचे दर्शन झाले. कारण नंदीबैल कसं आहे, आपल्या हिंदू धर्मातलं भगवान शंकराचं वाहन आहे आणि गणप्रमुख पण होते त्यांचे. आणि पवित्र बैल आहे, जे शक्ती आणि संयमाचं प्रतीक आहे नंदीबैल. शिंग तर बघा कसे आहेत. या आहेत आपल्या ग्रामीण भागातील महिलांचा असा सुंदर देखावा केला होता, ज्या शेती करतात, जात्यावर दळण दळतात. त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी नाही का, उखळामध्ये धान्य वाटायचं, ते सगळं असं छानपैकी देखावा केला होता. तिथं लिहिलं पण होतं ग्रामीण नारी पोषणहारी म्हणून. त्याच्यानंतर फिरून फिरून खूप कंटाळा आला, घसा पण कोरडा पडला. तर मग आम्ही मस्तपैकी उसाचा रस घेतला. उसाचा रस घेऊन पुढं आम्ही निघालो दुसऱ्या टप्प्यात. ह्या टप्प्यामध्ये ना सगळे स्टॉल होते, म्हणजे ना सगळ्या महिला ज्या महिला बचत गट असतात ना, त्या महिलांनी सगळे नाही का त्याच्यामध्ये ज्वेलरी, साड्या, सगळं. म्हणजे याच्यात आपल्या महाराष्ट्राची शान असलेली जी येवला पैठणी आहे ना, ती 2,000पासून 5 लाखापर्यंतच्या किमतीची उपलब्ध होती. त्याच्यानंतर चप्पल, आणि 90% महिलांचे स्टॉल होते. त्याच्यामुळं ना एक गोष्ट मला खात्रीने वाटली की आजच्या जर का आपल्या बदलत्या जगामध्ये ना महिला केवळ घरच नाही सांभाळत आणि जबाबदाऱ्याच घरातल्या पार नाही पाडत, तर त्या स्वतःच्या पायावर उभे राहून आर्थिक स्वातंत्र्याचा आदर्शही बनत आहेत. हे बघा इथं मराठवाड्याचे खानदेशातली डाळबट्टी,
त्याचे ते एकत्र पीठ होतं. फक्त घरी नेऊन मीठ आणि तेल घालून पीठ मळायचं आणि डायरेक्ट बनवायचं. आणि त्याच्यानंतर ह्या हाताने बनवलेल्या ह्या वस्तू इतक्या सुंदर सुंदर वस्तू होत्या खरंच. तेलापासून मिठापर्यंत, पिठापासून सगळं, सांडगे, लोणची, पापड वगैरे सगळं सगळं. म्हणजे इथं जे महिला बचत गट आहेत ना, त्या स्वतःच्या हाताने तयार केलेले उत्पादने विकत होत्या, जिथे प्रत्येक वस्तू मागे मेहनत, आत्मनिर्भरता आणि स्वाभिमानाची गोष्ट असते. ही जत्राच नसून तर आणि स्टॉल नसून ही ग्रामीण महिलांसाठी थेट ग्राहकापर्यंत पोहोचण्याची एक सुवर्ण संधी आहे. बघा इथं. त्याच्यानंतर इथं हा सेल्फी पॉइंट आहे. इथं मी थोडासा व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न केला, पण काय कोणतरी कोण मध्ये येत होतं, त्याच्यामुळे तो काय सक्सेसफुल झाला नाही. त्याच्यानंतर इथं आपल्या गणपती बाप्पाचे आवडते मोदक, उकडीचे, हे पण तिथं होते. आणि व्हेज जेवणामध्ये पण भरपूर गोष्टी होत्या. काळ्या वाटाण्याची आमटी, भात, वांग्याचं भरीत, ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी असं भरपूर होतं. आता तुम्ही म्हणाल फक्त व्हेजच होतं का? तर नाही, नॉनव्हेज पण होतं. व्हेजचं सेक्शन वेगळं होतं, नॉनव्हेजचं सेक्शन वेगळं होतं. आणि इथं पण बिर्याणी, चिकन, मासे-बिसे असं भरपूर काही जेवण होतं. आणि खूप जण त्याचा आनंदही घेत होते. नाही का? म्हणजे भरपूर जण त्याचा आनंद घेत होते आणि सगळं होतं. आम्ही पण थोडंसं घेतलं खायला आणि मग असं आम्ही पण ती जत्रा मस्त एन्जॉय केली. आणि शेवटी मग 2-2.5 तास फिरून बाहेर पडलो. तर बघा तुम्हाला कशी वाटली भीमथडी जत्रा? आवडली असेल तर चॅनलला